Good morning, all of you. Let we start next new chapter of Science First and first chapter, that is gravitation. आपण सायन्स फर्स्ट या पुस्तकातला सगळ्यात पहिला चॅप्टर सुरू करत आहोत. त्याचं नाव आहे ग्रॅव्हिटेशन. ग्रॅव्हिटेशन म्हणजेच काय? गुरुत्वाकर्षण. पण बरेचशा शास्त्रज्ञांनी किंवा सायंटिस्टनी याची काही वेगळी डेफिनेशन केली आहे. तर चला आपण ही डेफिनेशन शिकूया. या डेफिनेशनमध्ये त्यांनी काय सांगितलं आहे? ग्रॅव्हिटेशन म्हणजेच काय? द फोर्स विच ॲक्ट्स नॉट ओनली बिटवीन टू ऑब्जेक्ट. कोणत्याही दोन ऑब्जेक्टमध्ये फक्त हा फोर्स नाही ऑन द अर्थ बट ऑल्सो एनी टू ऑब्जेक्ट इन द युनिवर्स. फक्त आपल्या पृथ्वीवर असलेल्या किंवा अर्थवर असलेल्या कोणत्याही दोन ऑब्जेक्टमध्येच हा फोर्स नसून हा फोर्स युनिवर्समध्ये अख्ख्या विश्वामध्ये असणाऱ्या कोणत्याही दोन वस्तूमध्ये सुद्धा आहे. म्हणजेच काय? जर का मी माझ्या हातामध्ये हे दोन मार्कर पकडले तर या दोन ह्या मार्करमध्ये सुद्धा हा फोर्स आहे. याच्यासोबतच आपल्या पृथ्वीच्या बाहेर म्हणजेच विश्वामध्ये सुद्धा हा फोर्स आहे. या फोर्सलाच ग्रॅव्हिटेशनल फोर्स असं म्हणतात. पण यासोबतच याचं दुसरं नाव आहे युनिव्हर्सल फोर्स, कारण हा युनिवर्समध्ये सुद्धा आहे. आता तुम्ही म्हणाल की युनिवर्समध्ये जसं की कोण? तर मून आणि प्लॅनेट्स, सन यांच्यामध्ये सुद्धा हा फोर्स आहे. आपण पुढे पाहूया. सर आयझॅक न्यूटन. सर आयझॅक न्यूटन की ज्यांनी या फोर्सचा शोध लावला. ओके, आपल्या सगळ्यांना माहिती आहे की ते ॲपलच्या झाडाखाली बसलेले होते, त्यावेळेस त्यांना याचा शोध लागला. तर 1642 to 1727 या इयरमध्ये यांनी हे सायंटिफिक वर्क केलं. त्यांचा जन्म इंग्लंडमध्ये झाला. सगळ्यात पहिल्यांदा ह्यांचं वर्क काय ते पाहूया. लॉज ऑफ अ मोशन, इक्वेशन ऑफ मोशन, थिअरी ऑफ ग्रॅव्हिटी. फर्स्ट सायंटिस्ट टू कन्स्ट्रक्ट रिफ्लेक्टिंग टेलिस्कोप. सगळ्यात पहिले शास्त्रज्ञ आहेत की ज्यांनी रिफ्लेक्टिंग टेलिस्कोप शोधला. यासोबतच इन्व्हेंटेड न्यू ब्रांच ऑफ अ मॅथ इज कॅल्क्युलस. यांनी सगळ्यात पहिली ब्रांच ओपन केली की जिचं मॅथमॅटिक्सची ब्रांच की जिचं नाव आहे कॅल्क्युलस. यासोबतच आता आपण पुढे पाहूया सर्क्युलर मोशन अँड सेंट्रिपिटल फोर्स. सर्क्युलर मोशन आणि सेंट्रिपिटल फोर्स म्हणजेच काय? तुम्ही सगळ्यांनी बऱ्याचशा मराठी मूवीमध्ये पाहिले असेल गोफन गोल फिरवताना. ओके, किंवा तुम्ही एखादा फॅन पकडा. फॅन जो पण गोल फिरत असतो त्याचे जे पण फॅनचे पंख असतात, ओके, तर किंवा विंग्ज असतात, त्या विंग्जला ॲक्च्युअली फोर्स कोण देतो? त्या फॅनच्या सेंटरला असणारा मोटर की जी फॅनच्या सेंटरला असते ती तिच्या विंग्जला मोशन देते. जो फोर्स अशा सेंटरवर डिपेंडेड असतो, ओके, त्या फोर्सला सेंट्रिपिटल फोर्स म्हणतात. फॉर एक्झाम्पल, अ फोर्स ॲक्ट्स ऑन एनी ऑब्जेक्ट मुव्हिंग अलॉंग अ सर्कल. असं कोणतेही ऑब्जेक्ट की जे सर्कल मोशनमध्ये फिरत आहे अँड इट इज डिरेक्टेड टुवर्ड्स द सेंटर ऑफ द सर्कल, आणि ज्याचं डिरेक्शन कुठे आहे? सेंटरला आहे ऑफ द सर्कल. ओके, एक्झाम्पल प्लॅनेट अँड सन. अजून काय? अर्थ अँड मून, हे जे एक्झाम्पल आहे. आता पुढे आहे. आता पुढे पण एक दुसऱ्या शास्त्रज्ञाबद्दल शिकणार आहोत ज्याचं नाव आहे जॉनस केपलर. जॉनस केपलर हा एक असा शास्त्रज्ञ होता की जो 1571 to 1630 या इयरमध्ये कार्यरत राहिला. म्हणजे तसं पाहता हा न्यूटनच्या अगोदरचा शास्त्रज्ञ आहे, कारण न्यूटन हा 1642 म्हणजे 1642 ते 1727 साली होता आणि जॉन केपलर हे 1571 ते 1630 साली होते. मग आता यांचं सायंटिफिक वर्क आहे तर हे एक जर्मन ॲस्ट्रॉनॉमर आहेत. जर्मन ॲस्ट्रॉनॉमर म्हणजेच काय? अवकाश तज्ञ. आता जे पण अवकाशामधल्या असणाऱ्या गोष्टी, फॉर एक्झाम्पल जर का आपण पाहायला गेलं अवकाशामध्ये कुठल्या कुठल्या गोष्टी आहेत, ओके, अवकाशामध्ये असणाऱ्या वस्तू. आता अवकाशामध्ये कोणकोणत्या वस्तू आहेत? तर अवकाशामध्ये असणाऱ्या वस्तू फॉर एक्झाम्पल ग्रह, तारे यांच्याबद्दल यांनी स्टडी केला. अवकाशामध्ये असणाऱ्या वस्तू. आता अवकाशामध्ये कोणकोणत्या वस्तू आहेत? तर अवकाशामध्ये असणाऱ्या वस्तू फॉर एक्झाम्पल ग्रह, तारे यांच्याबद्दल यांनी स्टडी केला. यासोबतच ऑब्झर्व द प्लॅनेटरी पोझिशन म्हणजे ग्रहांची जागा कोणतीही त्यांनी ऑब्झर्व केली आणि त्याच्यावरून त्यांनी केपलरचे लॉज तयार केले. यासोबतच हिज वर्क लेटर युज्ड बाय न्यूटन. यांचं जे पण काम होतं ते न्यूटनने त्याचा वापर करून न्यूटनचे लॉ आपल्याला दिले. सो आता आपण बघूया नेक्स्ट केपलर्स 3 लॉज. आता केपलर सायंटिस्टबद्दल आपण लर्न केलं, बट केपलर्स 3 लॉज काय आहेत? तर केपलर लॉजमध्ये सर्वात पहिला आहे फर्स्ट. केपलरने काय सांगितलं? द ऑर्बिट ऑफ प्लॅनेट इज अन इलिप्स विथ सन ॲट वन ऑफ द फोसाय. आता इथे सगळ्यात नवीन शब्द कुठला आपल्याला मिळतो ऐकायला? तर फोसाय. फोसायचा अर्थ काय आहे? तर फोकल. ओके, आपण सगळ्यांनी लेन्स हा चॅप्टर लास्ट इयरमध्ये लर्न केला आहे. लेन्समध्ये फोकल लेंथ म्हणून एक पॉईंट होता ज्याच्यामध्ये लेन्स अशी पकडली जाते आणि ज्यावेळीसुद्धा रेज म्हणजेच लाईट रेज लेन्सवर पडतात आणि लेन्सला धडकून ते रिफ्लेक्ट होऊन सगळे एका जागेवर जमा होतात, बरोबर या पॉईंटवर. ही जर का लेन्स असेल माझा हात, तर हा जो पॉईंट आहे जिथे मी फिंगर्स दाखवतोय ते आहेत फोकल पॉईंट. ओके, म्हणजे जर का मी हा होल सर्कल तयार केला तर फोकल पॉईंट कुठे येतोय? वन साईडला येतोय. सेम तसंच सगळे जे प्लॅनेट आहेत ते इलिप्स तयार करतात. इलिप्स म्हणजे अंडाकृती सर्कल, आणि याच्या एका साईडला फोकल पॉईंट जसा होता तसा एका साईडला
सन असतो, म्हणजे फोसायवर सन असतो. हे केपलरच्या फर्स्ट लॉमध्ये आपल्याला समजलं. ओके, बघा काय सांगितलेलं आहे. द ऑर्बिट ऑफ प्लॅनेट इज ॲन इलिप्स विथ सन ॲट वन ऑफ द फोसाय. याच्यामध्ये सन हा एका फोसायला आहे. आता दुसरा लॉ, केपलर्स सेकंड लॉ, द लाईन जॉईनिंग द प्लॅनेट अँड द सन स्वीप्स इक्वल एरियाज इन इक्वल टाइम इंटरवल्स ऑफ अ टाइम. म्हणजेच त्यांनी काय सांगितलंय, तर ही जी पण लाईन आहे की जी जॉईन करते सनला, ओके, प्लॅनेट, हे जे पण ब्लॅक कलरचे आहेत ते प्लॅनेट आहेत, हा सन आहे. ओके, आणि ही जी लाईन आहे ही इलिप्सची रेडियस टाईपच आपल्याला दिसते, म्हणून मग इथे मी आर लिहिलं आहे. आणि इथून ह्या प्लॅनेट ज्यावेळेस सुद्धा मोशन असे करत असतात, त्यावेळेस सपोज हा प्लॅनेट इथून तिथपर्यंत आला, तर ह्या डिस्टन्समध्ये लागणारा जो पण टाईम आहे त्यासाठी मी ते दिलेला आहे टी. ओके, तर ही जी पण लाईन आहे ती हा एरिया पास करत असणार. सपोज ह्या प्लॅनेटची ही लाईन ती इथून इथपर्यंत येते, ह्या प्लॅनेटची ही लाईन इथून इथपर्यंत येते, ह्या प्लॅनेटची ही लाईन इथून इथपर्यंत असते. तर एवढं येत असताना ती जेवढ्या टाईम मध्ये इथून इथपर्यंत येते तेवढ्याच टाईममध्ये हा पण प्लॅनेट इथून इथपर्यंत येतो, सेम टाईममध्ये हा पण प्लॅनेट इथून इथपर्यंत येतो, आणि तेवढ्याच टाईममध्ये ते सेम एरिया पास करतात किंवा सेम एरिया स्वीप करतात. फॉर एक्झाम्पल, ह्या प्लॅनेटला इथून इथपर्यंत येण्यासाठी 10 मिनिट्स लागले, तर या प्लॅनेटला सुद्धा 10 मिनिट्स लागतात, या प्लॅनेटला सुद्धा 10 मिनिट्स लागतात. आणि त्याच्यामध्ये सपोज या प्लॅनेटने 100 किलोमीटर डिस्टन्स पास आउट केले, तर या पण प्लॅनेट 100 किलोमीटर डिस्टन्स पास करतात, आणि हे सुद्धा प्लॅनेट 100 किलोमीटर डिस्टन्स पास करतात. म्हणजेच इक्वल टाइम इंटरवलमध्ये इक्वल एरिया स्वीप करतात. हे त्याच्या सेकंड लॉवर आपल्याला समजलं. आता जो थर्ड लॉ आहे त्यामध्ये द स्क्वेअर ऑफ इट्स पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन अराउंड द सन इज डिरेक्टली प्रोपोर्शनल टू द क्यूब ऑफ द मीन डिस्टन्स ऑफ अ प्लॅनेट फ्रॉम द सन. म्हणजेच त्यांनी काय सांगितलं आहे, तर हा जो पण टाईम आहे त्या टाईम हा रेडियसशी म्हणजे ह्यामधल्या डिस्टन्सशी डिरेक्टली प्रोपोर्शनल आहे. सगळ्यात पहिला पॉईंट बघा, टी हा आरशी डिरेक्टली प्रोपोर्शनल. डिरेक्टली प्रोपोर्शनलचा अर्थ काय? डिरेक्टली प्रोपोर्शनल म्हणजे थेट संबंधित, म्हणजे जसा टाईम लागतोय बरोबर जेवढी रेडियस असेल तेवढा टाईम असेल, किंवा जेवढी जास्त रेडियस तेवढा जास्त टाईम. ओके, म्हणूनच मी केलेलं आहे टी डिरेक्टली प्रोपोर्शनल टू आर. पण टीचं काय आहे स्क्वेअर आणि आरचं काय आहे क्यूब, म्हणजेच टाईमचा स्क्वेअर आणि रेडियसचा क्यूब. ओके, आता इथे पुढे मी धरलेलं आहे टी स्क्वेअर इज इक्वल टू के आर क्यूब. इथे काय केलंय मी, तर ज्यावेळेस आपण डिरेक्टली प्रोपोर्शनल वापरतो त्याचं ते इक्वेशन सिम्पल इक्वेशनमध्ये कन्वर्ट करत असताना आपल्याला काय करायचं असतं, तर टी स्क्वेअर इज इक्वल टू या डिरेक्टली प्रोपोर्शनलऐवजी के हा कॉन्स्टंट म्हणून घ्यायचा असतो. सो के इज इक्वल टू कॉन्स्टंट हे सिम्पल इक्वेशन तयार करण्यासाठी घेतलेलं आहे. सो टी स्क्वेअर इज इक्वल टू के आर क्यूब. आता इथे पुढे मग मी काय केलं, तर के हा या इक्वल मार्कच्या एका साईडला ठेवला आणि आर क्यूब इकडून इकडे घेतला. जसं आर इथे केला मल्टिप्लाय आहे, त्यावेळेस इकडून इकडे या बरोबर चिन्हाच्या इकडे काय होतो, तो डिवाइड होतो. हा एक रूल आहे. सपोज ही एक जर का नदी असेल तर नदीच्या इकडून इकडे गेले तर काळे गोरे होतात, इकडून इकडे तर गोरे काळे होतात. फॉर एक्झाम्पल, इकडून इकडे गेले तर मल्टिप्लायचं डिवाइड होतं, डिवाइडचं मल्टिप्लाय होतं. सेम तसं इथे के हा आरला काय आहे मल्टिप्लाय म्हणजे गुणिले आहे, तो इकडून इकडे आला की काय होणार आहे भागिले म्हणजे डिवाइड होणार आहे. ओके, बघा इथे डिवाइड झालेला आहे. सो टी स्क्वेअर डिवाइडेड बाय आर क्यूब इज इक्वल टू के कॉन्स्टंट. आता इथून पुढे आपल्याला पाहायला मिळालं आहे न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशनमध्ये एव्हरी ऑब्जेक्ट इन द युनिव्हर्स अट्रॅक्ट्स एव्हरी अदर ऑब्जेक्ट विथ अ डेफिनेट फोर्स. तर युनिव्हर्समध्ये न्यूटनने काय सांगितलं की कोणतेही दोन ऑब्जेक्ट असू दे ते प्रत्येक ऑब्जेक्टला डेफिनेट म्हणजे कोणत्या ना कोणत्या तरी फोर्सने अट्रॅक्ट करत असतात. जसं मी इथे आहे तर मी या बोर्डला अट्रॅक्ट करतोय किंवा हा बोर्ड सुद्धा मला अट्रॅक्ट करतोय. इव्हन हा फॅन सुद्धा मला अट्रॅक्ट करतोय, मी सुद्धा फॅनला अट्रॅक्ट करतोय, मी या बेंचला अट्रॅक्ट करतोय, बेंच सुद्धा मला अट्रॅक्ट करतोय. हे न्यूटनने सांगितलं. मग तुम्ही म्हणाल मग सर तुम्ही त्याच्याकडे का चिकटले जात नाही किंवा तो बेंच तुमच्याकडे का येत नाही किंवा तुम्ही फॅनकडे का जात नाही, कारण की हा फोर्स हा खूप कमी प्रमाणातला फोर्स असतो. ओके, ओके, तर आता आपण इथे शिकतोय न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ. आता त्याचं आपण एक्झाम्पल पाहूया. लेट्स कन्सिडर टू ऑब्जेक्ट ए अँड बी. ओके, मास ऑफ ऑब्जेक्ट, जर का आपण या ऑब्जेक्टचं मास पाहायला गेलो तर एचं मास आहे m1, बीचं मास आहे m2. ओके, आता इथं आहे एचं मास. तर आता आपण इथे शिकतोय न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ. आता त्याचं आपण एक्झाम्पल पाहूया. लेट्स कन्सिडर टू ऑब्जेक्ट ए अँड बी. ओके, मास ऑफ ऑब्जेक्ट, जर का आपण या ऑब्जेक्टचं मास पाहायला गेलो तर एचं मास आहे m1, बीचं मास आहे m2.
ओके, आता इथं आहे एचं मास आहे M1, बीचं मास आहे M2. ओके, ह्यांच्यामध्ये एक डिस्टन्स आहे, त्या डिस्टन्सला आपण काय मानूया, डी मानूया. ओके, आता ए आणि बी हे दोन ऑब्जेक्ट आहेत. हे दोन ऑब्जेक्ट आहेत की जे एकमेकांना काय करतात, आपण न्यूटनच्या लॉच्या नुसार अट्रॅक्ट करतात. म्हणजे त्यांच्यामध्ये एक फोर्स आहे, त्या फोर्सला आपण एफ म्हणू. काय म्हणूया, एफ. तर याच्यावरून एक इक्वेशन आपल्याला मिळतं, एफ इज डिरेक्टली प्रोपोर्शनल टू M1 M2 म्हणजे मास 1 मास 2 डिवायडेड बाय डीचं स्क्वेअर. ओके, आता मला सांगा तुम्ही इथे डिरेक्टली प्रोपोर्शनल त्यांनी म्हणतात, त्यांनी काय बोललेलं आहे आपल्याला, एफ इज डिरेक्टली प्रोपोर्शनल टू मास. डिरेक्टली प्रोपोर्शनलचा अर्थ काय होतो, तर थेट संबंधित. ओके, फोर्स हा मासशी थेट संबंधित असतो, डिरेक्टली प्रोपोर्शनल असतो. ओके, आता डिरेक्टली प्रोपोर्शनल म्हणजे कसं, तर ह्याचं एक एक्झाम्पल सांगतो. सपोज तुम्ही एखाद्या बिल्डिंगवरून एक मोठा वजनदार दगड आणि एक पक्षाचं पीस, ओके, असं वरून तुम्ही खाली सोडलं, तर मला सांगा सगळ्यात स्पीडने कोण जाईल, ऑब्व्हियसली दगड. का, कारण दगडामध्ये मास जास्त आहे. त्याच दुसऱ्या बाजूला जर पक्षाचं पीस घेतलं तर त्यामध्ये मास आहे का, दगडाशी कम्पेअर करता पक्षाच्या पिसामध्ये मास नाही. सो पक्षाचं पीस हे स्लोली खाली जाणार आणि दगड हा स्पीडने खाली जाणार. ओके, म्हणजेच कुठल्याही गोष्टीवरचा फोर्स हा डिरेक्टली कोणावर डिपेंडेड असतो, तर मासवर डिपेंडेड असतो. हे फोर्स इज डिरेक्टली प्रोपोर्शनल टू मास आणि इनडिरेक्टली प्रोपोर्शनल टू डिस्टन्स. म्हणजे डिस्टन्स हे इनडिरेक्टली प्रोपोर्शनल आहे. जेवढं मास मॅटर करतं तेवढं डिस्टन्स मॅटर करत नाही. म्हणून मग फोर्स इज इनडिरेक्टली प्रोपोर्शनल टू डिवायडेड असेल, खाली लिहिलं असेल तर त्याला आपण इनडिरेक्टली प्रोपोर्शनल असं म्हणतो आणि वर लिहिलं असेल तर त्याला आपण डिरेक्टली प्रोपोर्शनल असं म्हणतो. ओके, पुढे आपण पुढच्या स्टेपला काय घेतलं, तर इथे डिरेक्टली प्रोपोर्शनल या मार्कच्या ऐवजी जी हे मार्क घेतलं. जी म्हणजेच काय, युनिव्हर्सल कॉन्स्टंट. ज्या सुद्धा आपल्याला सिंपल इक्वेशन तयार करायचं असतं त्यावेळेस आपल्याला इथे जी हा काय घ्यावा लागतो, युनिव्हर्सल कॉन्स्टंट घ्यावा लागतो. ओके, सो मग त्यावेळेस आपल्याला एक नवीन इक्वेशन मिळतं. ते इक्वेशन आहे एफ इज इक्वल टू जी M1 M2 डिवायडेड बाय डीचा स्क्वेअर. आता पुढे पहा. ओके, पुढचा जो पॉईंट आहे तो हेनरी केव्हिंडिश, एक नवीन सायंटिस्ट आहेत की ज्यांनी मेजर द व्हॅल्यू ऑफ जीची म्हणजे ग्रॅव्हिटेशनल फोर्सची व्हॅल्यू त्यांनी मोजली. ओके, आणि ग्रॅव्हिटेशनल फोर्सची व्हॅल्यू आहे 6.673 इंटू 10⁻⁻11. ओके, आणि त्याचं याचं युनिट आहे न्यूटन मीटर स्क्वेअर kg-2. आता पुढे पहा सेंट्रॉइड. ओके, आता नेक्स्ट न्यू टर्म आहे ती आहे सेंट्रॉइड. तुम्हाला असेल ही जीची व्हॅल्यू तोंड पाठ करावी लागते, कारण जेव्हा तुम्हाला एक्झाममध्ये प्रॉब्लेम्स पडतात त्यावेळेस ही व्हॅल्यू दिलेली नसते आणि तुम्हाला ही व्हॅल्यू ते यूज करायची असते. सो हे बाय आउट करा, तोंड पाठ करा आणि ती जेव्हा तुम्हाला एक्झाममध्ये प्रॉब्लेम्स पडतील त्यावेळेस तुम्हाला जीची व्हॅल्यू ही लिहिता आली पाहिजे. पुढे आहे सेंट्रॉइड. सेंट्रॉइड, द सेंटर ऑफ मास ऑफ एनी ऑब्जेक्ट हॅव्हिंग युनिफॉर्म डेन्सिटी इज ॲट इट्स सेंट्रॉइड. आता सेंट्रॉइड म्हणजे मी तुम्हाला सांगतो, फॉर एक्झाम्पल मी जर का तुम्हाला एखादी वस्तू दिली, ओके, किंवा एखादा दगड दिला, ज्या दगडाचा आकार हा असा आहे, तर मला सांगा ह्या दगडाच्या असा जो दगड आहे त्या दगडामध्ये ॲक्च्युअल मास कुठे असेल, त्याचा सेंटर ऑफ मास कुठे असेल, इथे असेल नाही, इथे असेल नाही, त्याचा सेंटर ऑफ मास कुठे असणार आहे बाळांनो, इथे. मग जिथे त्याचा सेंटर ऑफ मास असेल त्याला ते तुम्ही काय म्हणणार, सेंट्रॉइड. काय आपण याला म्हणू, सेंट्रॉइड. सेंट्रॉइड म्हणजेच काय, तर जिथे त्या वस्तूचं सगळं मास डिपेंड असतं. हां, एखादी वस्तू आपल्या पृथ्वीसारखी गोल असेल तर मग त्याचा बरोबर सेंटर हा सेंट्रॉइड मास असेल, पण जी वस्तू ओबडधोबड असते त्यासाठी सेंट्रॉइड हा डिफरंट असतो. आता आपण पुढचा पॉईंट पाहूया. त्या पॉईंटमध्ये दिले त्यांनी युनिफॉर्म सर्क्युलर मोशन अँड मॅग्निट्यूड ऑफ सेंट्रिपिटल फोर्स. ओके, आता युनिफॉर्म सर्क्युलर मोशन हे एक इक्वेशन आहे, ज्या इक्वेशनची सुरुवात मी इथून करतोय. ओके, ज्याच्यामध्ये त्यांनी काय सांगितलं, कन्सिडर अन ऑब्जेक्ट मुव्हिंग इन अ सर्कल विथ कॉन्स्टंट स्पीड बाय सेंट्रिपिटल फोर्स. समजा एखादं सबस्टन्स आहे की जो सर्क्युलर मोशनमध्ये फिरतो. ओके, आणि पण त्याच्यावर कुठला फोर्स आहे, सेंट्रिपिटल फोर्स. फॉर एक्झाम्पल गोफन किंवा फॅनचे विंग्स गोल फिरतात आणि त्याच्यावर कुठला फोर्स असतो, सेंट्रिपिटल फोर्स असतो. सेंट्रिपिटल फोर्स म्हणजे असा फोर्स ज्याच्यामध्ये बरोबर सेंटरमधून फोर्स लागला असतो. गोलाकार फिरणाऱ्या गोष्टीला बरोबर सेंटरमधून फोर्स लागला असतो. ओके, आता ठीक आहे, असा आपण फोर्स मानला. मग त्या फोर्सचं ॲक्च्युअली फॉर्म्युला किंवा इक्वेशन काय होईल, एफ इज इक्वल टू mv स्क्वेअर डिवायडेड बाय आर. आता mv स्क्वेअर डिवायडेड बाय आर म्हणजेच काय, सपोज ही एक गोष्ट आहे आणि ही गोलाकार फिरणारी वस्तू. तर ही जी पण गोलाकार फिरणारी वस्तू आहे तिचं जे पण मास आहे, या वस्तूचं एक मास असणार आहे, वजन असणार आहे. त्या मासलाच काय म्हणायचं आपण, मास ऑफ ऑब्जेक्ट म्हणजेच m, की जो इथे घेतला आहे. त्यानंतर आहे v, त्याचं एक स्पीड असते, ज्या स्पीडने ते बरोबर गोल 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 फिरतो त्या स्पीडला आपण काय म्हणायचं, v. ओके, मीन्स ॲक्च्युली व्हॅलॉसिटी, स्पीड. त्यानंतर पुढे काय आहे, मास इथून ते इथपर्यंत जे पण मध्ये डिस्टन्स आहे त्याला आपण ॲक्च्युअली हे डिस्टन्स आहे. ओके,
पण ह्या डिस्टन्सलाच आपण काय म्हणतो, सर्कलच्या जर का सेंटरपासून साईडपर्यंत आपण पाहिलं तर त्याला आपण आर म्हणतो, म्हणजेच रेडियस. आणि त्यानंतर ह्याच्यावर जो पण फोर्स ॲक्टिव्ह आहे त्या फोर्सला काय म्हणायचं आपण, सेंट्रीपिटल फोर्स. ओके, तर चला आता आपण हे इक्वेशन पुढे पाहूया. ओके, तर चला आता आपण पाहूया हा पुढचा पॉईंट. ओके, तर ह्याच्यामध्ये आपण काय पाहत आहोत की जसं आपण F इज इक्वल टू mv² डिवायडेड बाय आर हे इक्वेशन काढलं. आता तेच इक्वेशन आपण सोलार सिस्टीम इमॅजिन करून करूया. सोलार सिस्टीममध्ये पण सेम सेंट्रिपिटल फोर्सच असतो, जसं सन सेंटरला असतो आणि त्याच्या सराउंडिंगनी प्लॅनेट रिव्हॉल्व करत असतात. यावेळेस नेमकं होतं काय तर ओके, तर चला आता आपण पाहूया हा पुढचा पॉईंट. ओके, तर ह्याच्यामध्ये आपण काय पाहत आहोत की जसं आपण F इज इक्वल टू mv² डिवायडेड बाय आर हे इक्वेशन काढलं. आता तेच इक्वेशन आपण सोलार सिस्टीम इमॅजिन करून करूया. सोलार सिस्टीममध्ये पण सेम सेंट्रिपिटल फोर्सच असतो, जसं सन सेंटरला असतो आणि त्याच्या सराउंडिंगनी प्लॅनेट रिव्हॉल्व करत असतात. यावेळेस नेमकं होतं काय तर सन आणि प्लॅनेटमधलं जे डिस्टन्स असतं त्या डिस्टन्सला आपण आर म्हणजे रेडियस म्हणूया. ओके, परत प्लॅनेट जे सराउंडिंगने फिरतात, स्पीड ऑफ प्लॅनेट त्याला आपण व्ही म्हणूया, प्लॅनेटचं मास त्याला आपण एम म्हणूया आणि त्याच्यामध्ये असणारा फोर्स त्याला आपण सेंट्रिपिटल फोर्स म्हणूया. मग ह्याच्यावरून आपल्याला काय इक्वेशन मिळालं, F इज इक्वल टू mv² डिवायडेड बाय आर. ओके, आता इथे पुढे पहा, तर ह्या सगळ्यामध्ये जर का आपल्याला प्लॅनेटचं स्पीड काढायचं असेल तर नॉर्मल किंवा कॉमन सिम्पल स्पीडचा फॉर्म्युला काय आहे, स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स डिवायडेड बाय टाईम. जर का हेच फॉर्म्युला मी प्लॅनेट किंवा सोलार सिस्टीमला इमॅजिन करून तयार केला तर फॉर्म्युला काय तयार होतो पहा, स्पीड ऑफ प्लॅनेट इज इक्वल टू डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय प्लॅनेट इन 1 रिव्हॉल्युशन. बघा, डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय प्लॅनेट इन 1 रिव्हॉल्युशन डिवायडेड बाय पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन. पिरियड म्हणजेच काय, टाइम. ओके, म्हणजे सेम फॉर्म्युला आहे, फक्त इथे मी प्लॅनेट आणि रिव्हॉल्युशन असे 2 नवीन शब्द टाकले, बाकी काही फॉर्म्युलेमध्ये चेंज नाही. ओके, पण आता हा जर फॉर्म्युला मी घ्यायचा झाला तर स्पीड ऑफ प्लॅनेट म्हणजेच काय, व्ही, तो व्ही मी इथे घेतला. ओके, 2π डिस्टन्स ट्रॅव्हल्ड इन 1 रिव्हॉल्युशन, डिस्टन्स ट्रॅव्हल्ड इन 1 रिव्हॉल्युशन म्हणजेच काय, 2π, तो 2π मी इथे घेतला. ओके, डिस्टन्स बिटवीन सन अँड प्लॅनेट, सन अँड प्लॅनेट यांच्यामधलं जे डिस्टन्स आहे त्याला मी काय घेतलं, आर. काय घेतला आहे इथे मी, आर घेतलेला आहे. आणि पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन म्हणजेच टाइम, त्यासाठी मी टी घेतला. सो मला काय फॉर्म्युला मिळाला, व्ही इज इक्वल टू 2πr डिवायडेड बाय टी. ओके, मग आता मी काय केलं तर ह्याच्यामध्ये ही व्हीची जी व्हॅल्यू आहे, सो लेट्स पुट व्हीज व्हॅल्यू इन फॉलोइंग फॉर्म्युला. या फॉर्म्युल्यामध्ये ही व्हीची संपूर्ण व्हॅल्यू उचलून मी टाकणार आहे या व्हीच्या जागेवर. ओके, सो कॉमन फॉर्म्युला आपल्याला काय मिळवता, F इज इक्वल टू mv² आर. हा मी फॉर्म्युला घेतला आणि इथे ठेवला. काय फॉर्म्युला आहे, F इज इक्वल टू mv² डिवायडेड बाय आर. ओके, F आहे तसा खाली घेतला, M आहे तसं घेतला आणि व्हीची ही जी व्हॅल्यू आहे ती व्हॅल्यू मी व्हीच्या जागेवर इथे टाकली. बघा, 2πr डिवायडेड बाय टी, 2πr डिवायडेड बाय टी. इथे व्हीचा स्क्वेअर होता म्हणून ह्या व्हॅल्यूचा सुद्धा इथे स्क्वेअर आला. ओके, डिवायडेड बाय आर आहे तसं घेतलं मी खाली. इथून पुढे मग मी काय केलं तर हा स्क्वेअर काढून टाकला आणि हे प्रत्येकाचा स्क्वेअर मी खाली लिहिला. ओके, एम आहे तसं घेतलं, 2चा स्क्वेअर 4, पायचा स्क्वेअर पाय स्क्वेअर, आरचा स्क्वेअर आर स्क्वेअर, टीचा स्क्वेअर टी स्क्वेअर डिवायडेड बाय आर डिवायडेड बाय आर. सेम घेतलं, हीच व्हॅल्यू उचलून मी इथे ठेवली. ओके, सेम जी इथे व्हॅल्यू आहे तीच व्हॅल्यू मी इथे ठेवली. आता इथे मी काय केलं तर 4π स्क्वेअर आणि ते आर स्क्वेअर इथे वर सुद्धा आहे आणि खाली सुद्धा आहे. लक्षात घ्या, जर का 2 वेळा अपॉन असेल किंवा 2 वेळा डिवाइड असेल तर जी वरची व्हॅल्यू असते ती खालच्याला मल्टिप्लाय असते, गुणिले असते. म्हणून मग मी काय करणार तर हे एकमेकांना मल्टिप्लाय गुणिले असणार. मग आर स्क्वेअर इंटू आर, आरचा क्यूब तयार झाला. समजलं सगळ्यांना आरचा क्यूब कसा घेतला मी तो. ओके, आणि आता पुढे मग एम आहे तसं आलं, 4 आहे तसं, पाय स्क्वेअर आहे तसं, आरचा क्यूब खाली आला, टी स्क्वेअर आहे तसा खाली घेतला. तर मला इथे एक नवीनच थिंग दिसून आली, ती म्हणजेच कोणती, ही व्हॅल्यू सगळ्यांना आठवते का, आपण मगाशी एका इक्वेशनमध्ये ही व्हॅल्यू काढलेली होती, टी स्क्वेअर डिवायडेड बाय आर क्यूब. मागे जाऊन पहा तर के इज इक्वल टू टी स्क्वेअर बरोबर आर क्यूब. म्हणून मी काय केलं तर ही जी व्हॅल्यू खाली आली ना त्या व्हॅल्यूच्या जागेवर मी के घेतला. मग व्हॅल्यू बघ कशी, 4 फक्त मी नंबर असल्यामुळे पुढे घेतला. F इज इक्वल टू 4 m पाय स्क्वेअर डिवायडेड बाय के.
के का घेतला, या संपूर्ण व्हॅल्यूच्या ऐवजी मी के घेतला. के मीन्स व्हॉट, के इज इक्वल टू टी स्क्वेअर डिवायडेड बाय आर क्यूब. ओके, सो न्यूटन्स concluded that centripetal force of planet is inversely proportional to square of the distance between the planet and sun. आता म्हणजेच त्यांनी मराठीमध्ये काय सांगितलेलं आहे की न्यूटनने असं कंक्लुजन केलं, न्यूटनने असा बोध घेतला की सेंट्रिपिटल फोर्स जो पण असतो तो इन्व्हर्सली प्रोपोर्शनल असतो, डिरेक्टली प्रोपोर्शनल नाही, इन्व्हर्सली प्रोपोर्शनल असतो टू द स्क्वेअर डिस्टन्स बिटवीन द प्लॅनेट अँड सन. आता सेंट्रिपिटल फोर्स, आता हे जर का मी तुम्हाला इक्वेशनद्वारे सांगायचं म्हणलं तर इक्वेशनद्वारे मी तुम्हाला कसं सांगतो पहा. न्यूटनने काय कंक्लूड केलं की सेंट्रिपिटल फोर्स हा इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे, इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू डिस्टन्स बिटवीन प्लॅनेट अँड सन. प्लॅनेट आणि सन मधलं डिस्टन्स त्यालाच आपण काय म्हणतोय आर. लक्षात घ्या, इन्व्हर्सली प्रोपोर्शनल ज्यावेळेस लिहायचं असतं त्यावेळेस अपॉन लिहायचं असतं, म्हणजे खाली लिहायचं असतं. ओके, मग हा सेंट्रिपिटल फोर्स हा प्लॅनेट आणि सन यांच्यामधलं डिस्टन्स त्यालाच आपण काय लिहिले इथे आर लिहिले, याच्याशी इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे. इन्व्हर्सली प्रोपोर्शनलचा अर्थ आहे थेट संबंध नाही, इनडिरेक्टली संबंध. ओके, तर याचा पुढचा भाग आपण पार्ट 2 मध्ये पाहूया याच फोर्सचा. थँक्यू. तुमच्या सर्वांना लेक्चर आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.